बातमी जळगावातून आहे। जळगावच्या अंमळनेर इथं संत सखाराम महाराज वाडी संस्थानला भीषण आग लागली आहे। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत सखाराम महाराज यांच्या संस्थानला ही आग लागलेली आहे। मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीची घटना समोर येताच संस्थानमध्ये असलेले सेवेकरी त्याचबरोबर भाविकांना तातडीनं बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। मंगेश जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंगेश, अतिशय भीषण अशी ही आग दिसतीये आणि सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच सागर, खरं तर प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थानला ही आग लागलेली घटना जी आहे ती घडलेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये पाहायला गेलं तर अचानकपणे ही आग जी आहे मोठ्या प्रमाणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण जे आहे ते पसरल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची आणि सेवेकऱ्यांची गर्दी जी आहे या संस्थांमध्ये कायम असते, त्यामुळे तातडीने सर्व सेवेकरी आणि जे भाविक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। अद्यापर्यंत कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झाली नसल्याची माहिती आहे। मात्र ज्या पद्धतीने ही आग लागल्यामुळे परिसरात जे आहे प्रचंड असं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी आता पोलीस देखील दाखल झालेले आहेत, प्रशासनाचे अधिकारी देखील दाखल झालेले आहेत। अद्याप हे आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र तुर्तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते केले जात आहे। नक्कीच मंगेश, धन्यवाद या माहितीसाठी। बातमी बीड